Hello, student. See, in the previous lecture, we completed that about the logic. लॉजिक मध्ये आपण सर्व कन्सेप्ट कंप्लीट केलेले आहेत. आता आपलं काय चाललेलं आहे तर लास्टची कन्सेप्ट म्हणजे स्विचिंग सर्किट. मग स्विचिंग सर्किटमध्ये आपण काय पाहत होतो की एखादं स्विचिंग सर्किट दिलं. बघा, आपण लास्ट टाइम एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की एखादं जर स्विचिंग सर्किट आपल्यासमोर दिलं तर त्याला सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्ट करता येतं आपल्याला. तसंच दुसरा क्वेश्चन असा असतो, आपण डिस्कस पण केलेला आहे. तो दुसरा क्वेश्चन असा असतो की सपोज यू हॅव गिव्हन वन लॉजिकल सर्किट. समजा तुमच्यासमोर असं एक सर्किट दिलेलं आहे आणि तुम्हाला क्वेश्चन आहे कन्व्हर्ट दिस सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. पहा तुम्ही, मी लॅम्प आणि बॅटरी वगैरे दाखवत नाही, फक्त सर्किट S1, S2, S3, S3 डॅश, S2. Suppose you have provided a circuit is this. मग आता तुम्हाला जर हे सर्किट सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर पहिलं काम काय करायचं, स्टेटमेंट डिफाईन करायचे. किती स्टेटमेंट लागतील, S1, S2, S3. ओके, सो P स्विच S1 इज क्लोज्ड. हे P स्टेटमेंट डिफाईन केलं. त्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज्ड. त्यानंतर R स्टेटमेंट डिफाईन केलं, स्विच S3 इज क्लोज्ड. म्हणजे आपण असे 3 स्टेटमेंट डिफाईन केले. आता यानंतरनं S3 डॅश आहे, S3 डॅश आहे. मग S3 डॅशसाठी काय येणार आहे, S3 म्हणजे R, निगेशन R मीन्स स्विच S3 डॅश is closed. So first of all you have to define these statements here. मग हे स्टेटमेंट डिफाईन अगोदर करून घ्यायचे. स्टेटमेंट डिफाईन झाल्याच्या नंतर आता याचं सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आता बघा, या लाईनपासून सुरुवात केली तर कोण आहे, S1 म्हणजे P. सिम्बॉलिक फॉर्म इज S1 मीन्स P. आता मध्ये आहे लाईन, S1च्या लाईनवरतीच बॉक्स आहे. मग लाईनमध्ये आहे म्हणून लिनियरमध्ये असेल तर अँड असतं. आता याला येणार ब्रॅकेट, कारण पुढे आलेला आहे बॉक्स. मग बॉक्स म्हणजे 2 पॅरलल स्विच. मग 2 पॅरलल म्हटलं की S2 आणि S3. S2 म्हणजे Q आणि S3 आहे पॅरलल म्हणजे R. झाला. आता ही पूर्ण लाईन कंप्लीट झाली म्हणजे हा एक बॉक्स ब्रॅकेट झाला पूर्ण. आता या ब्रॅकेटला परत पॅरलल असणारा हा बॉक्स आहे. पॅरलल आहे हा, मग पॅरलल आहे म्हणलं की ऑर. आणि आता हा बॉक्स आहे म्हणजे परत ब्रॅकेट. मग ब्रॅकेट काय होत आहे बघा, S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R, ऑर बॉक्सला आहे Q. तर हे झालं त्याचं सिम्बॉलिक फॉर्ममधलं एक्सप्रेशन. पहा व्यवस्थित. ओके, तर पहा, आपण इथे रिप्रेझेंट केलेलं जे स्टेटमेंट होतं त्या जे स्विचिंग सर्किट होतं त्या स्विचिंग सर्किटसाठी या पद्धतीने सिम्बॉलिक फॉर्म आपण रिप्रेझेंट केलेला आहे. आता दुसरा पार्ट याच्यामध्ये आहे आपल्याकडे स्विचिंग सर्किटमध्ये, तो पहा.
तर सिम्प्लिफाय अँड रिप्रेझेंट द इक्विव्हॅलंट लॉजिकल सर्किट असंही असतं. म्हणजे तुम्हाला आता एक्सप्रेशन दिलं तरी लॉजिकल सर्किट रिप्रेझेंट करता येते, सर्किट डायग्रॅम दिली तरी तुम्हाला तिला लॉजिकल एक्सप्रेशनमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता येत आहे. आता दुसरा पार्ट यामधला कोणता येतो तो पहा. तर आता दुसरा पार्ट त्याच्यामध्ये असा येतो, यू हॅव प्रोव्हायडेड एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. सपोज पहा आता हे एक्सप्रेशन दिले आहे, पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन आर. तुम्ही माझ्याबरोबरच लिहा, अँड पी ऑर क्यू अँड आर. हे एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की सिम्प्लिफाय दिस. म्हणजे हे सिम्प्लिफाय करा आणि याला इक्विव्हॅलंट असणारं सर्किट डायग्राम रिप्रेझेंट करून दाखवा. तर सुरुवात आपण अशी करूया, लेट एल इज गिवन एक्सप्रेशन. मग एल हे जर दिलेलं एक्सप्रेशन असेल तर एल इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर. आता इथे मी निगेशन कॉमन घेतो. मग कॉमन जर निगेशन घेतलं तर क्यूचं निगेशन बाहेर गेलं तर इथे राहणार आहे क्यू आणि ऑरचं होणार आहे अँड आणि हे निगेशन बाहेर गेलं आर. हे कोणत्या रूलनुसार झालेलं आहे? डी मॉर्गन्स लॉ. या ब्रॅकेटचं कन्व्हर्जन या ब्रॅकेटमध्ये डी मॉर्गन्स लॉ ने झालेला आहे. अँड हा सेकंड पार्ट आहे तसाच राहू द्यात, क्यू अँड आर. असं का केलं? मला कसं समजलं की मी हे असं करायला हवं आहे? तर इथे क्यू अँड आर आलेलं आहे, इथे सुद्धा क्यू अँड आर येऊ शकतं. फक्त ते कॉमन घेण्याचं टेक्निक यूज करणं आहे आणि ते करता येतं म्हणून. आता जर तुम्ही हे दोन्ही ब्रॅकेट ऑब्झर्व केले तर तुम्हाला इथे हा अंडरलाईन केलेला पार्ट दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन दिसत आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन दिसत आहे. देअरफॉर एल इज इक्वलंट टू, पहा मी आता ते कॉमन घेणार, मग काय होणार आहे इथे पी ऑर. मग आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये राहिलं काय? निगेशन ऑफ क्यू अँड आर हा ब्रॅकेट राहिला. मध्ये आहे अँड, म्हणून तुम्ही इथे लिहिणार अँड. दोन्ही ब्रॅकेटमधून कॉमन घेत आहेत ना तुम्ही, त्यामुळे पी ऑर इथून कॉमन आला, आता इथूनही कॉमन आला, मधलं सिम्बॉल आहे तो तसाच आला. मग इथे राहिला ब्रॅकेट क्यू अँड आर. पण आता हे पहा कसं झालेलं आहे. हे असं झालेलं आहे, सिच्युएशन कशी आहे पहा. म्हणजे निगेशन ऑफ फर्स्ट अँड फर्स्ट असं झालेली सिच्युएशन. ही सिच्युएशन पहा, हा रूल आहे. मग ज्या वेळेस असं असतं, म्हणजे एखाद्या सेटचं तुम्ही निगेशन घेतलं आहे आणि अँड म्हणजे इंटरसेक्शन, आणि त्याच सेटबरोबर त्याचं कॉम्प्लिमेंट आणि सेट यांच्यात इंटरसेक्शन म्हणजे कॉमन काय आहे का? नाही. म्हणजे इथं येतं यफ. हे आपल्याला माहिती आहे. मग हा रूल इथे अप्लाय होतो आणि म्हणून एल इज इक्वलन टू पी ऑर इथे काय येणार आहे? आता याचं टोटल ब्रॅकेटचंच आन्सर एफ येणार आहे, कारण या ब्रॅकेटचं निगेशन मध्ये अँड तोच ब्रॅकेट पुढे, म्हणजे एफ आलेलं आहे. एफ म्हणजे एम्प्टी सेट आहे, सेट थेअरीचं कम्पॅरिझन केलं तर. मग एम्प्टी सेट ऑर म्हणजे युनियन आहे, ॲड करणे. मग एफ जर आता एम्प्टी सेट जर पीमध्ये ॲड केला तर पीवरती काही फरक पडणार नाही आहे. म्हणजे याचा अर्थ इट इज इक्वलन टू पी. म्हणजे तुमचं लास्टला आन्सर काय आलं? सिम्पल आन्सर आलं पी. एकच सिंगल स्टेटमेंट. मग आता ह्याचं स्विचिंग सर्किट जर तुम्ही ड्रॉ केलं तर ते कसं येणार आहे? ओनली वन switch is here, S1, where S1 means switch, statement P means switch S1 is closed. ही त्याची डायग्राम दिसणार आहे, पहा तुम्ही एकदा. ओके. आता त्यानंतर त्या पुढचा पार्ट. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात. बघा, मी फर्स्ट एक्झाम्पल जे घेतलं
ते फर्स्ट एक्झाम्पल काय सांगत होतं, सर्किट डायग्रामचं कन्व्हर्जन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं करायचं. दुसरं एक्झाम्पल जे घेतलं ते कसं घेतलं की इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम इज हिअर रिप्रेझेंटेड ऑफ द गिवन एक्सप्रेशन. म्हणजे दिलेल्या एक्सप्रेशनला इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम आपण रिप्रेझेंट केली. आता थर्ड पार्ट काय आहे पाहू आपण. सिम्प्लिफाय द स्विचिंग सर्किट असंही एक्झाम्पल येतं एक्झाममध्ये. तर पहा एक असे डायग्राम आहे आणि क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. Okay, it is the given circuit diagram. Now see, here is P, here is S1, here is S1 dash, here is S2. आणि आता तुम्हाला क्वेश्चन काय आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह सिम्पल इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम फॉर दिस सर्किट डायग्राम. मग व्हेरी फर्स्ट काय करायचं आहे तुम्ही, ते नेहमीचंच सोल्युशनमध्ये लेट पी म्हणजे काय डिफाईन करणार, स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू डिफाईन करा, स्विच S2 इज क्लोज्ड. आणि निगेशन ऑफ पी, कारण इथे S1 डॅश आलेला आहे म्हणून निगेशन ऑफ पी असणार आहे स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. पहिला पार्ट डायग्राममध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन देण्यासाठी. बघा पहिली ही डायग्राम, त्यानंतर पी क्यू निगेशन पी डिफाईन केले. आता सिम्बॉलिक फॉर्म इज. मग सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे पहा. S1 म्हणजे पीच्याच लाईनवरती, म्हणजे लाईन आहे म्हणजे अँड, बॉक्स आहे, बॉक्स म्हणजे ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये पॅरलल दोन कोण, S1 डॅश म्हणजे निगेशन पी और क्यू. झाला हा सिम्बॉलिक फॉर्म त्याचा. आता हा सिम्बॉलिक फॉर्म बघा, हा पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट इथे कंप्लीट झाला. आणि आता थर्ड पार्ट काय आहे ते सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, सो नाव इफ L is equivalent to P and negation P or Q, then what happen? P and negation P or P and Q डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला, म्हणजे P and ने आतमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. मग आता इथे ती सिच्युएशन पहा कोणती आलेली आहे. सेट इंटरसेक्शन इट्स कॉम्प्लिमेंट. निगेशन ऑफ म्हणजे तो सेट, त्याचं इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट म्हणजे एफ येणार आहे. सो इट इज एफ और पी अँड क्यू. आता तुम्हाला माहिती आहे एफ ऑर आले, एफ म्हणजे एम्प्टी सेट, ऑर म्हणजे युनियन किंवा ॲडिशन. मग एम्प्टी सेट कोणत्याही सेटमध्ये ॲड केल्याने त्या सेटवर काही परिणाम होत नाही. देअरफॉर L इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू. आणि मग याची डायग्राम सर्किट डायग्राम कशी येणार आहे, पी अँड क्यू आहे म्हणजे एकाच लाईनवरती दोनही स्विच येणार आहेत. या फॉर्ममध्ये तुम्ही ते रिप्रेझेंट करू शकता. S1 S2 पहा, इट इज द इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम. ओके.